नमस्कार. रामकृष्ण हरी. या व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील काही संतांच्या जीवन कार्याविषयी व आध्यात्मिक कार्याविषयी थोडंसं सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी करत आहे. आपणा सर्वांचा भरभरून प्रतिसाद मला मिळत आहे. इथून पुढेही असाच प्रतिसाद मिळावा ही विनंती. चला तर मग आज आपण पाहूयात भक्तश्रेष्ठ संत नामदेवांच्या जीवन व आध्यात्मिक कार्याविषयी थोडंसं. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला. हे महाराष्ट्रातील वारकरी पंथातले संत कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव नामदेव रामा रेळकर. त्यांनी वज्र भाषेमध्ये काव्य रचली. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेण्याचे कार्य त्यांनी केले. भक्त शिरोमणी संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन. वारकरी संप्रदायातील नामवेद व नामविद्येचे आद्य प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे. असे म्हणतात की त्यांची कीर्तनकला एवढी भक्तिमय होती की प्रत्यक्ष पांडुरंगाला ते आपल्या कीर्तनात डोलायला लावत असे. पांडुरंगाचा सखा म्हणून त्यांची ख्याती होती. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रसारक होते. त्यांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माचा पताका पोहोचवण्याचे महान कार्य स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांच्या काही आख्यायिका आहेत. एकदा नामदेवांच्या आईने नामदेवांना विठ्ठल मंदिरात नैवेद्य घेऊन पाठवले. तेव्हा वयाने ते लहान होते. आईने सांगितले म्हणून तसे नामदेव मंदिरात गेले आणि विठोबापुढे नैवेद्याचे ताट ठेवून देवाला नैवेद्य खायला सांगितला. परंतु देव काही नैवेद्य खाईना. त्यांना वाटले मी देवाच्या पुढे नैवेद्याचे ताट ठेवले आहे आणि देव नैवेद्याला हातही लावेनात. त्याचा त्यांना वाईट वाटलं. ते मोठ्याने रडू लागले. कारण आईने सांगितले आहे देवाला नैवेद्य खाऊ घाल. तसे ते रडतच आईकडे गेले. देव माझा नैवेद्य खात नाही, तू चल देवळाकडे. इकडे मात्र देवाला नामदेवाच्या निरागस भक्तीचे कौतुक वाटले व विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला. आईला घेऊन जेव्हा ते देवळात पोचले तर आईने पाहिले नैवेद्याचे ताट रिकामे दिसले. आपल्या मुलाचा निरागस हट्ट प्रत्यक्ष विठ्ठलाने पूर्ण केला तेव्हा कृतज्ञतेने त्या माऊलीने विठ्ठलाला नमस्कार केला. तसे नामदेव मोठे होऊ लागले. त्यांची भजन अभंगाची गोडी वाढू लागली. ते जास्तच काळ त्यातच घालू लागले. आई वडील म्हातारे झाले होते. त्यांना आता नामदेवांची काळजी वाटू लागली. त्यांचा संसार प्रपंच कसा होणार त्यामुळे ते दुःखी राहू लागले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शिंपी व्यवसायाकडे लक्ष द्यावे. व्यवसाय सांभाळून गृहस्थाश्रमाची जबाबदारी घ्यावी. म्हणून एकदा त्यांनी नामदेवांना कपडे विकायला बाजारात पाठवले. तसे नामदेव कपडे घेऊन बाजारात गेले. एक मोठा दगड बघून कपडे पुढे ठेवले व त्या दगडावर मांडी घालून बसले. तसे त्यांना भजनाची सवय असलेली ते तसेच दगडावर भजन म्हणत बसले. ते भजनात एवढे तल्लीन झाले की आपण कपडे विकायला आलोय हेच ते विसरून गेले. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला. तसा त्यांना सायंकाळच्या मंदिरातील भक्तिदर्शनाचा ओढा लागला. तेव्हा त्यांचे कपड्याकडे लक्ष गेले. कपडे काहीच विकले नाही. तसे त्यांना आपले वडील खवळतील म्हणून चिंता वाटू लागली. त्यांना मंदिरात जाण्याची घाई पण झाली होती. त्यांनी कपडे त्या दगडाला विकली म्हणजेच दगडावर ठेवली व उद्या मी पैसे घ्यायला येतो म्हणून साक्षीदार म्हणून दुसरा दगड त्या दगडावर ठेवला. तो दगड त्या कपडावर ठेवला आणि ते मंदिराच्या दिशेने पळाले. दर्शन घेऊन घरी आले तेव्हा वडिलांनी विचारले. त्यावर नामदेवांनी सर्व प्रकार सांगितला. वडील त्यांच्यावर भयंकर चिडले. तसे ते धावत बाजारात गेले. तेथे दगडावर कपडे ठेवली होती. तिथे त्यांनी पाहिले तर कपडे तेथे नव्हती. ती गायब झाली होती. तसा साक्षीदार ठेवलेला दगडाजवळ गेले व त्याला म्हणाले यांनी पैसे नाही दिले तर तुला माझे पैसे द्यावे लागतील. म्हणून त्यांनी त्या दगडाला उचलले व घरी घेऊन आले व एका बंद खोलीत त्या दगडाला ठेवले. वडिलाकडे जाऊन म्हणाले मी त्या साक्षीदाराला खोलीत बंद केले आहे. जोपर्यंत तो पैसे देत नाही तोपर्यंत त्याला सोडायचे नाही. तसे नामदेवांचे वडील बंद खोलीकडे धावले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला. तसे आतले दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी समोर पाहिले त्या दगडाऐवजी तेथे सोन्याच्या मोहरांचा ढीग पडलेला होता. वडिलांना खूप आनंद झाला. मात्र नामदेवांना याचे खूप दुःख झाले की देवाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. भक्तीचे अजून कसले असाधारण उदाहरण असू शकते.
नामदेवाचे आयुष्य विठोबापासून सुरू होते व विठोबापाशीच येऊन थांबते. ईश्वराला शरण कसे जावे हे त्यांनी त्यांच्या अभंगातून जनसामान्यांना समजावले. विठ्ठल आवडी प्रेम भावे, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. अशा प्रकारे भजनातून ते पंढरीचा महिमा पटवून देतात. ईश्वराचे नामस्मरण म्हणजे अमृतापेक्षाही मधुर आहे तसे त्यांच्या भजनात ते सांगतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कामा न घे. देह जावो अथवा राहो माझे तीर्थ पंढरी. अशा कितीतरी अभंगातून त्यांनी विठ्ठलाविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त केला आहे. विठ्ठलाविषयी ज्या उत्कटतेने त्यांनी अभंग रचला, ईश्वर भक्तीचा अत्यंत विलोभनीय आविष्कार त्यांच्या काव्यातून जाणवतो. नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर सौराष्ट्र, राजस्थान, पंजाब या ठिकाणी त्यांनी भागवत धर्म पोचवला. पंजाबी व हिंदी भाषेत त्यांनी अभंग रचले. राजस्थान व पंजाब राज्यात त्यांची मंदिरे उभारली आहेत. वारकरी संप्रदायाचा प्रचार देशभर करत त्यांनी धार्मिक ऐक्य जपण्याचे मोलाचे कार्य केले. खऱ्या अर्थाने त्यांनी ज्ञानदेवांनी लावलेल्या भागवत धर्माच्या रोपट्याचा महावृक्ष बनवला. जनसामान्यात अज्ञान दूर करून ज्ञानाचा दिवा पेटवला. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आपला देह त्यागण्याचे ठरवले. ते पंढरपूरला गेले. पांडुरंगाची आज्ञा घेतली व विनंती केली की आपल्या चरणाशी मला जागा द्यावी. तो दिवस होता आषाढ शुद्ध एकादशी शके त्रयोदशी. त्या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या पहिल्या पायरीखाली समाधी घेऊन वैकुंठवासी झाले. म्हणूनच पंढरपूरच्या महाद्वारातील पहिली पायरी ही नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. संत नामदेव महाराज की जय. आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.